शिक्षण मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. मित्रांनो, पण ही लढाई इथं थांबत नाही. उच्च शिक्षणामध्ये पण हीच परिस्थिती आहे. त्याची चर्चा या अधिवेशनामध्ये होईल. उच्च शिक्षणामध्ये पण याच पद्धतीनं शिक्षण दिलं जात आहे. जे सरकारी विद्यापीठ आहेत ते विद्यापीठ असेच मोडकरी त्या ठिकाणची जी काही व्यवस्था आहे ती कुचकामी करण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही हे सरकारी विद्यापीठ ते सक्षम करा, त्यांच्यामध्ये ते डेव्हलप करा, जेणेकरून त्या ठिकाणी या गोरगरिबांचा विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल. मित्रांपासून तसं हे सरकार करत नाही. आपण बघितलं पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल, मराठवाड्यामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल किंवा विदर्भामधले विद्यापीठ असतील, या ठिकाणी विद्यापीठामध्ये सुद्धा लोकशाही यांनी बंद केलेली आहे. विद्यार्थ्यांचे पहिले इलेक्शन विद्यापीठामध्ये व्हायचं आणि त्या निवडणुकीमधून विद्यार्थी नेतृत्व तयार होत होते आणि ते नेतृत्व भावी देशामध्ये राज्याचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असायचं. म्हणजे यांना विद्यार्थ्यांमधून नेतृत्व सुद्धा तयार होऊ द्यायचं नाही. कॅम्पस डेमोक्रेसी जी म्हणतो आपण, विद्यापीठाच्या कॅम्पस मधली जी लोकशाही आहे ते मारण्याचं पण हे सरकार काम करत आहे. म्हणजे आपल्याला शिक्षण पण वाचवायचं आहे. दुसरीकडे शिक्षण घेत असताना आपण या ठिकाणी जे सर्व विद्यार्थी युवक बसलेले मित्र, मी सुद्धा एक बेरोजगार आहे. माझं पण MBA झालेलं 10 वर्ष झाले, नोकरी नाही आहे. पण DY म्हणून आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये मागणी करतो, आंदोलन करतो, मोर्चे करतो की सरकारला ज्या काही लाखो हजारो या देशामध्ये रिक्त जागा आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या भरल्या पाहिजेत. कंत्राटीकरण बंद केलं पाहिजे. तुम्ही शिक्षण, आपल्याला शिक्षणाची तर लढाई लढायची आहे, पण शिक्षण झाल्यानंतर जे काही डिग्री डिप्लोमा घेऊन बाहेर पडतो, आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, ही अपेक्षा आपल्या इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची आहे. कुणाच्या आईवडिलाला वाटतंय ज्याचे वडील आईवडील शेतकरी आहेत, ज्याचा बाप ऊसतोड कामगार आहे, शेतमजूर आहे, कष्टकरी आहे, याच्या प्रत्येक आई बापाला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठं झाल्यानंतर, चांगलं शिकल्यानंतर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, गॅरंटीची नोकरी मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. परंतु मित्रहो, या व्यवस्थेमध्ये, या सिस्टीम मध्ये आपल्याला रोजगार मिळेल, नोकरी मिळेल याची पण शाश्वती नाहीये. आज लाखो जागा रिक्त या देशामध्ये, पण